प्रिन्सिपल्स ऑफ एडिटिंग, संपादनाची तत्त्व या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण आज विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला एकूण 9 मुद्द्यांचा आधार घ्यावा लागेल. या मुद्द्यांच्या सहाय्याने आपण संपादनाची तत्त्व समजून घेऊ शकतो. यामधला पहिला मुद्दा आहे नेमकी माहिती प्रकाशित करावी. संपादन करत असताना उपसंपादकांनी ज्या मजकुरावर आपण संपादन करत आहोत त्या मजकुरामधील नेमकी माहिती प्रकाशित केली पाहिजे. बातमीदाराने किंवा पत्रकाराने खूप फापट पसारा माहिती लिहिलेली आहे. ही सगळी माहिती संपादक संपादन करण्यासाठी प्रथमतः वाचत असतो, पूर्णपणे या माहितीचं वाचन करत असतो. वाचन केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की यामध्ये नेमकी माहिती काय आहे. ही नेमकी माहिती ओळखणं आणि तीच प्रकाशित करणं हे संपादनाचं खूप महत्त्वाचं एक तत्त्व आहे. कशाही पद्धतीची माहिती प्रकाशित करता येत नाही. नेमकेपणानं महत्त्वाची तेवढीच वाचकांसाठी उपयुक्त असलेली माहितीच प्रकाशित केली पाहिजे, हे संपादनाचं तत्त्व आहे. दुसरा मुद्दा आहे महत्त्वपूर्ण माहिती प्रकाशित करावी. माहिती महत्त्वाची कोणती आहे हे संपादकाला संपादन करत असताना लक्षात घ्यावं लागतं. नेमकी माहिती लक्षात घेतल्यानंतर महत्त्वाची कोणती आहे हे पाहावं लागतं. वाचकांसाठी, सर्वांसाठी महत्त्वाची जी माहिती आहे तीच वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला प्रकाशित होताना दिसते. हे काम संपादक करत असतात. संपादक संपादनाचं तत्त्व पालन करून महत्त्वाची तेवढीच माहिती प्रकाशित करत असतात. फापट पसारा, अत्यंत कमी महत्त्वाची माहिती ते संपादनाच्या प्रक्रियेद्वारे काढून टाकत असतात. महत्त्वाची तेवढीच माहिती घेतात आणि ती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचं काम करत असतात. उपसंपादकाने संपादन करत असताना या तत्त्वाचं पालन करणं खूप आवश्यक असतं. या तत्त्वाचं जर पालन केलं नाही तर वृत्तपत्राचं महत्त्व कमी होतं. वृत्तपत्राचे वाचक कमी होतात, वृत्तपत्रांपासून दूर जातात. कारण वाचकांसाठी माहितीच महत्त्वाची नसेल तर वृत्तपत्र वाचकांनी का वाचावं, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या अनुषंगानं उपसंपादकाला संपादनाचं या तत्त्वाचं पूर्णपणे पालन करावं लागतं आणि महत्त्वाचीच माहिती प्रकाशनासाठी घ्यावी लागते संपादनाच्या प्रक्रियेद्वारे. तिसरं तत्त्व आहे अधिकाधिक लोकोपयोगी माहिती प्रकाशित करावी. वृत्तपत्र हे सर्व स्तरातल्या सर्व वाचकांसाठी, सर्व नागरिकांसाठी असतात. वृत्तपत्राचा उपयोग अधिकाधिक वाचकांनी केला पाहिजे. वृत्तपत्राचं वाचन अधिकाधिक नागरिकांनी केलं पाहिजे. हे धोरण लक्षात घेऊन संपादनाच्या तत्त्वामध्ये या अतिशय महत्त्वाच्या तत्त्वांचा हा समावेश आहे. संपादन करत असताना माहिती जी आपण देत आहोत, ज्या माहितीच्या अनुषंगानं संपादन करत आहोत, ती माहिती अधिकाधिक लोकांना उपयोगी पडली पाहिजे असा विचार करावा लागतो आणि त्या अनुषंगानं संपादन करणं महत्त्वाचं असतं. काही मोजक्याच लोकांसाठी, काही विशिष्ट समाजासाठीच, काही विशिष्ट वर्गातील वाचकांसाठीच माहिती प्रकाशित करता येत नाही. कोणतीही माहिती प्रकाशित करत असताना ती जास्तीत जास्त लोकांना कशी उपयुक्त ठरेल, जास्तीत जास्त लोकोपयोगी कशी राहील याचा विचार करावा लागतो. संपादन करत असताना हे तत्त्व पाळणं, त्याचं पालन करणं खूप आवश्यक असतं. कारण या तत्त्वाचं जर पालन केलं तर वृत्तपत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतं, अधिकाधिक लोकांमध्ये ते प्रसिद्ध होतं, अधिकाधिक लोकांकडून ते
खरेदी केलं जातं आणि त्यामुळे वृत्तपत्राचं महत्त्व वाढतं. असं वृत्तपत्राचं महत्त्व वाढविण्याची जबाबदारी उपसंपादकाकडे असते आणि ते संपादनाच्या या तत्त्वाद्वारे पूर्ण करत असतात. त्यानंतर चौथं प्रिन्सिपल आहे सर्वांच्यासाठीची माहिती प्रकाशित करावी. सर्वांच्यासाठी, सर्व प्रकारच्या वाचकांसाठी ही माहिती महत्त्वाची असली पाहिजे. सर्व वाचक डोळ्यासमोर ठेवून संपादकाने मजकुराचं संपादन केलं पाहिजे आणि तीच माहिती प्रकाशित केली पाहिजे. यामुळे वृत्तपत्राचं महत्त्व आणखी वाढतं. वृत्तपत्र हे सर्वांसाठीच असतात. त्यामध्ये बालक आले, तरुण आले, महिला आल्या, युवक आले, युवती आल्या, वृद्ध आले, सर्व स्तरातले वाचक यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची माहिती वृत्तपत्रांना प्रकाशित करावी लागते. त्यामुळे वृत्तपत्राचं महत्त्व वाढत असतं. म्हणून संपादन करत असताना सर्वांच्यासाठीची जी माहिती आहे ती प्राधान्याने घ्यावी लागते. कोणतीही माहिती संपादित करत असताना ती सर्वांच्यासाठी आहे का हे प्राधान्यानं लक्षात घ्यावं लागतं आणि त्या मजकुरामध्ये तशा प्रकारचं तत्त्व नसेल, म्हणजे तो मजकूर सर्वांच्यासाठी माहितीचा नसेल तर तशा प्रकारच्या त्यामध्ये उपयुक्तता संपादनाद्वारे निर्माण करावी लागते. यानंतर पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे मजकुरामध्ये नैतिकता हवी. मजकुरामध्ये नैतिकता खूप महत्त्वाची आहे. म्हणजे काहीही मजकूर प्रकाशित करता येत नाही. समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अनैतिकता असते. म्हणून वृत्तपत्रांना त्याचं अनुकरण करता येत नाही. मजकुराच्या बाबतीत मजकूर प्रकाशित करत असताना त्यामध्ये नैतिकता अत्यावश्यक आहे. ही बाब उपसंपादकाला संपादन करत असताना लक्षात घ्यावी लागते. बातमीमध्ये बातमीदारानं, पत्रकारानं काहीही माहिती लिहिली तरी ती नैतिकतेमध्ये बसते का हे संपादन करत असताना उपसंपादकाला विचारात घ्यावं लागतं. जी माहिती नैतिकतेमध्ये बसती तीच माहिती प्रकाशित करावी लागते. प्रत्यक्षात समाजात व्यवहारात काही गोष्टी घडत असल्या तरी नैतिकता म्हणून त्या बाबी वृत्तपत्रांना प्रकाशित करता येत नसतात. ही नैतिकता खूप महत्त्वाची आहे. यामुळे वृत्तपत्राचा दर्जा वाढतो. उपसंपादकाचं एक महत्त्वपूर्ण धोरण लोकांसमोर जातं. त्यामुळे समाजामध्ये एक अतिशय नैतिक महत्त्वपूर्ण माहिती पसरते. त्यामुळे सामाजिक उंची वाढते, लोकांचा विकास होतो. अशा प्रकारे मजकुरामधील नैतिकता ही संपादनाद्वारे पाळली जात असते. म्हणून आपण या ठिकाणी संपादनाच्या तत्त्वामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. यानंतर 6 नंबरचा मुद्दा आहे मजकुरामध्ये सत्यता हवी. अर्थातच हा मुद्दासुद्धा खूप महत्त्वाचा आहे. वृत्तपत्र जे मजकूर प्रकाशित करतात तो मजकूर पूर्णपणे सत्य असतो. सत्य असलाच पाहिजे, कारण वाचकांचा वृत्तपत्रातील प्रकाशित मजकुरावर खूप मोठा विश्वास असतो आणि या विश्वासाला वृत्तपत्रातील मजकुराने प्रमाण मानलं पाहिजे. या सत्यतेमध्ये पूर्णपणे उतरलं पाहिजे. हे काम उपसंपादक करत असतात. उपसंपादक जी माहिती खरी आहे, जो मजकूर सत्य आहे तोच प्रकाशित करतात. असत्य मजकूर, खोटा मजकूर, नको असलेला मजकूर ते संपादनाच्या प्रक्रियेमधून आऊट करतात, त्याला बाहेर टाकतात. ते प्रकाशनासाठी स्वीकारत नाहीत. अर्थात मजकूर सत्य आहे की नाही ही तपासण्याची जबाबदारी उपसंपादकाची फार मोठी असते.
सर्वप्रथम रिपोर्टरचे असते, पत्रकाराचे असते, त्यानंतर उपसंपादकाचे असते. कारण रिपोर्टरने लिहिलेला मजकूर, पत्रकाराने लिहिलेला मजकूर सत्य आहे की नाही हे तपासून पाहण्याची जबाबदारी उपसंपादकाची असते. ते आपल्या संपादनाच्या प्रक्रियेद्वारे ती तपासून पाहतात. संपादन करत असताना उपसंपादकाला जर संशय आला तर ते संबंधित पत्रकाराला विचारतात, खात्री करून घेतात आणि त्यांना जर असं वाटलं की हा मजकूर सत्य नाही तर ते त्याला डिलीट करतात, त्याला काढून टाकतात. तो मजकूर प्रकाशनासाठी घेत नाहीत. अशा प्रकारे मजकुरामधील सत्यता पडताळून पाहणं, जो मजकूर प्रकाशित करावायचा आहे तो सत्य आहे की नाही हे पाहणं, सत्य असेल तरच प्रकाशित करणं, हे संपादनाचं महत्त्वाचं एक तत्त्व आहे. त्यानंतर 7वा मुद्दा आहे मजकुराची परिपूर्णता. वृत्तपत्रातील सर्व मजकूर, सर्व प्रकारचा मजकूर हा परिपूर्णच असला पाहिजे. अर्धवट, सोयीचा, एकांगी मजकूर वृत्तपत्रांनी प्रकाशित करू नये. वाचकांचं हित, वाचकांचा विकास हीच बाब मजकुराच्या प्रकाशनामागे वृत्तपत्रांची असते. आणि म्हणून बातमी असेल, वृत्तलेख असेल, लेख असेल, एखाद्या विषयावरचा स्फुटलेख असेल तर त्यामधील मजकूर हा परिपूर्ण हवा. यासाठी उपसंपादक, रिपोर्टर हे संबंधित विषयावर अभ्यास करतात, त्याची संपूर्ण माहिती मिळवतात. एखाद्या रिपोर्टरने अर्धवट बातमी लिहिली, उपसंपादक ती बाजूला ठेवतात. संबंधित रिपोर्टरला सांगतात की ही बातमी परिपूर्ण नाही, या बाबी यामध्ये नाहीत, त्या पूर्ण करा. त्याच्याशिवाय ते प्रकाशनासाठी ती बातमी स्वीकारत नाहीत. एखाद्या लेखकाने लेख लिहिला, तो परिपूर्ण नसेल तर असा लेखसुद्धा उपसंपादक बाजूला ठेवतात, त्याचं प्रकाशन करत नाहीत. त्यामध्ये परिपूर्णता असल्याशिवाय वाचकांना त्याचा फायदा होणार नाही, वाचकांना त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून मजकुरामध्ये, सर्व प्रकारच्या मजकुरामध्ये परिपूर्णता खूप महत्त्वाची आहे. ती संपादनाच्या प्रक्रियेमध्ये उपसंपादक तपासून पाहतात, त्यामध्ये परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न करतात. नसेल तर संबंधित मजकूर प्रकाशनासाठी घेत नाहीत. संपादन करत असताना मजकुराची परिपूर्णता तपासणं, पाहणं, निश्चित करणं, त्यामध्ये ती आणणं आणि त्यानंतरच तो मजकूर प्रकाशित करणं हे खूप महत्त्वाचं संपादनाचं तत्त्व आहे. 8वा मुद्दा आहे दोन्ही बाजूंची निरपेक्षपणे मांडणी करणं. दोन्ही बाजू म्हणजे एक बाजू त्या विषयाच्या संबंधाची आणि एक बाजू त्या विषयाच्या विरोधातली. अनेक महत्त्वाचे प्रकरणं असतात, मुद्दे असतात, विषय असतात. या विषयांवर दोन्ही बाजू निरपेक्षपणे मांडल्या गेल्या पाहिजे. एखाद्या विषयावर एकच बाजू मांडली गेली तर दुसऱ्या बाजूपासून वाचक त्या विषयाची माहिती वाचकांना मिळत नाही, वाचक त्यापासून दूर राहतात. अशा प्रकारे वाचकांना एका बाजूपासून दूर ठेवण्याचा अधिकार वृत्तपत्रांना, पत्रकारांना नाही. आणि म्हणून वृत्तपत्रांनी दोन्ही बाजू लोकांसमोर निरपेक्षपणे मांडल्या पाहिजे. त्याची सत्यता, असत्यता पुरेशा प्रमाणासह, पुरेशा उदाहरणासह, पुरेशा पुराव्यासह लोकांसमोर मांडल्या पाहिजे. ही बाब संबंधित मजकुरामध्ये आहे का नाही ही तपासण्याची जबाबदारी उपसंपादकाची असते आणि ते संपादनाद्वारे संपादनाचं हे तत्त्व पालन करीत ते पूर्ण करत असतात. एखाद्या बातमीमध्ये दोन्ही बाजू नसतील तर ती बातमी बाजूला ठेवली जाते. एखाद्याच्या भ्रष्टाचाराची बातमी आहे, कोणीतरी आरोप केलेले आहेत,
त्या संदर्भातला वृत्तलेख आहे. आरोपाच्या संदर्भात माहिती दिली जाते, परंतु दुसरी बाजू म्हणजे त्या संबंधित व्यक्तीचं त्यावर काय म्हणणं आहे ते पण मांडलं जातं. ते त्या वृत्तलेखामध्ये मांडणं महत्त्वाचं असतं. फक्त आरोपच वृत्तलेखामध्ये देऊन तो वृत्तलेख प्रकाशित करू नये. असं जर एखाद्या रिपोर्टरने केलं तर उपसंपादक संबंधित रिपोर्टरला सांगतात की संबंधित व्यक्तीची त्यामध्ये प्रतिक्रिया घ्या आणि त्याचं म्हणणं पण मांडा. आणि अशा पद्धतीने त्या विषयावरच्या दोन्ही बाजू संबंधित वृत्तलेखाच्या माध्यमातून मांडल्या जातात. त्यामुळे वाचकांना समतोल विचार मिळतो. दोन्ही बाजू समोर येतात. वाचक ठरवतात काय खरं आहे काय खोटं आहे. वाचकांची विचार प्रक्रिया खूप गतिमान झालेली आहे. त्यामुळे वृत्तपत्रांनी या तत्त्वाचं पालन करून उपसंपादकांनी या तत्त्वाचं काटेकोरपणे पालन करून मजकुराचं संपादन केलं पाहिजे आणि असाच मजकूर वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रकाशित केला पाहिजे. यानंतर 9 नंबरचं शेवटचं एक प्रिन्सिपल आहे ते म्हणजे विचारसरणी लादू नये. वृत्तपत्रांनी आपल्या मजकुराच्या माध्यमातून वाचकांवर कुठल्याही प्रकारची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रकारची खबरदारी उपसंपादकाला संपादन करत असताना घ्यावी लागते. उपसंपादक संपादनाद्वारे मजकुराची व्यवस्थित मांडणी करत असतात. एखाद्या मजकुरामध्ये एखादी विचारसरणी जर वाचकांवर लादण्याचा प्रयत्न असेल तर तो प्रयत्न उपसंपादक पूर्ण होऊ देत नाहीत. वेगवेगळ्या विचारसरणी वाचकांवर लादण्याचा प्रयत्न वृत्तपत्रांनी करू नये. लोकांना विचारसरणीची माहिती जरूर सांगावी, परंतु विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करू नये. यामागे वृत्तपत्राचे, पत्रकारांचे, उपसंपादकांचे कुठलेही हेतू असता कामा नये. वेगवेगळ्या विचारसरणी आहेत त्या तुम्ही वाचकांना जरूर सांगा, पण त्यांच्यावर लादू नका. हा अधिकार पत्रकारांना नाही. लोक कुठली विचारसरणी स्वीकारायची हे ठरवतील, तो त्यांचा प्रश्न आहे. वृत्तपत्रांनी सगळ्याच विचारसरणी लोकांसमोर मांडाव्यात, परंतु ती लोकांवर लादण्याचा प्रयत्न करू नये. असं जर झालं तर वृत्तपत्राचा निपक्षपातीपणा नाही हे वाचकांना लक्षात येतं आणि त्यामुळे वृत्तपत्राचे वाचक तुटू शकतात, वृत्तपत्रापासून दूर जाऊ शकतात. ही खबरदारी उपसंपादकांना संपादन करत असताना विशेष करून घ्यावी लागते. एखादा लेखक असेल, तो जो संबंधित विचारसरणीचा असेल, तो जर आपल्या एखाद्या लेखामधून लोकांवर ती विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करत असेल तर उपसंपादक ती विचारसरणी लादण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देत नाहीत. त्या लेखाची संपादनाद्वारे समतोल मांडणी करतात. जे काही मुद्दे असतील विचारसरणी वाचकांवर लादण्यासाठीचे मांडलेले ते काढून टाकतात आणि विचारसरणी वाचकांवर लादण्याचा प्रयत्न होऊ देत नाहीत. अशा पद्धतीने विचारसरणी लादू नये हे सुद्धा संपादनाचं एक महत्त्वाचं तत्त्व आहे. अशा या वेगवेगळ्या 9 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला 9 संपादनाची तत्त्व समजून घेता येतात. ही तत्त्व वृत्तपत्रांनी, पत्रकारांनी, संपादनाचं काम करणाऱ्या उपसंपादकांनी पाळलं पाहिजे. त्यांनी ते पाळावं असं अपेक्षित असतं.